की थोडा। नमस्कार नमस्कार। तर तुम्ही म्हणणार हा नवीन चेहरा आहे तरी कोण, तर चेहरा कोण लपवते, तर ओळखा पाहू कोण असेल. तर तुम्हाला आयडिया आलीच असेल थंबनेल पाहून की हा नवीन चेहरा आहे तरी कोण. तर ही सुद्धा एक यूट्यूबरच आहे, यूट्यूबला चॅनल आहे हिचासुद्धा आणि आपलासुद्धा. तर ही माझी अगदी लहानपणीची मैत्रीण आहे. आम्ही खूप लग्नाच्या आधीपासूनची मैत्री आहे आणि ती आज मला भेटायला आली. तीसुद्धा अचानक आले, मला सरप्राईज दिलं म्हणून थोडक्यात. आणि आम्ही खूप छान मग अचानक आल्यावरती काय करायचं, तर मग आम्ही छान फिरायला गेलो थोडंसं. आणि मग तिला काय करा जेवायला थांबवलं, तर बोलली नाही आज जेवण नाही करणार, जेवण करून आलं आहे, फक्त तुला भेटण्यासाठी आलं होतं. कारण की फौजींची पोस्टिंग इकडेच आलेली आहे तिच्या एरियामध्ये. तर मग त्यामुळे ती मला भेटण्यासाठी आली होते. तर आता काय करायचं अचानक आल्यावरती, जसं आपण सर्वांना प्रश्न पडतो की अचानक पाहुणे आल्यावर काय करायचे. तर तुम्हाला समजलं असेल अचानक पाहुणे आल्यावरती काय करायचे. तर मी घेतले पोहे छान भिजवले. आता म्हटलं पोहे भिजवायचे, आता पोहे भिजवायचे आणि पोहेच करायचे, काय करायचं मग अचानक वेळेस. आणि ती जेवण करण्यासाठी पण थांबत नव्हते. तर म्हटलं चला पोहे करूया आपल्या घरून, असं कोणाला उपाश तर लावायचं नाही. चहापाणी तर आमचा बाहेरच झाला होता. तर आता पोहे भिजवले आणि कांदा चिराय घेतला. आणि कांदा मी तर वेळीनं चिरते बघा, कारण की सवय झाली आता वेळेची. आणि वेळी मी आता फौजी क्वार्टरलासुद्धा घेऊन आले. त्यामुळं बरेच जण विचारतात की हे काय आहे आणि काय घेऊन आली वेळी तू. पण ठीक आहे, सवय झाली मला, वेळीनं पटपट होतं. हे असं बघा माझं किचन आहे, प्रशस्त असं मोठं किचन आहे. आणि तिच्यासोबत इथं बसून बसून मी गप्पा मारत होते आणि व्हिडिओ पण तीच व्हिडिओ शूट करत होते आणि आम्ही गप्पा पण मारत होतो. आणि छान आमचं इकडं चालू होतं किचनमध्ये. आणि इकडे पोह्याची पूर्ण तयार झाली. आता मी ठेवलं होते पोहे तयार करायला. कांदा आणि मिरची दिसते तुम्हाला, ते भाजून घेतली आणि थोडेसे शेंगदाणे ते भाजून घेते. आणि तुम्ही म्हणताल की ताई ती एकटीच आली का, तुझी फ्रेंड किंवा तुझी मैत्रीण एक, तर ती एकटी नाही, तिचे मिस्टर पण आले होते. तिचे मिस्टर आणि आपले फौजी बाहेर बसले होते गप्पा हॉलमध्ये गप्पा मारत. आणि आमच्या दोघीचं इकडं चालू होतं गप्पा गोष्टी आणि दंगा मस्तीसुद्धा. आणि आम्ही दोघी व्हिडिओ पण शूट केले, रील्स पण छान शूट केल्या आणि मस्त एन्जॉय केला आज आम्ही. अगदी इतकं हसलो आम्ही, आज खूप हसलं. जेव्हा आम्ही दोघी एकत्र येतो तेव्हा खूप खूप हसतो. कारण की आमच्या फ्रेंडशिपचं काय म्हणतात की आमचे खासियत आहे दोघींची, की भेटलं की एवढं हसायचं की आम्हाला बघून समोरचे म्हणणार ह्यांना वेळ लागले का हसतात ह्या. तर आम्ही असंच हसत असतो. आणि तिनं माझा थोडा व्हिडिओ पण शूट केला. आणि कारण की मला व्हिडिओ शूट करायला पण एवढा टाईम नव्हता, कारण की अचानक आला मग गडबड होती आणि त्यांना लगेच जायचं होतं. तिने व्हिडिओ शूट केला. तर मी पोहे तयार झाले आणि पोह्याची टेस्ट केली. अगदी छान पोहे झाले, अगदीच आपल्या सातारी पद्धतीनं. आणि मस्त असे पोहे छान झाले होते बघा, कलर सुरेख आलेला आहे. आणि ती छान अशी रेसिपी पण मी अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनल आत्ता सबस्क्राईब लाईक शेअर करून द्या. चला तर पाहुण्यांना पोहे देऊया, चला हॉलमध्ये. तर इथे बघा इथे फौजींसोबत बसलेले आहेत तिचे मिस्टर. तर आणि तर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की यातले फौजी कुठले आणि तिचे मिस्टर कुठले, तुम्हीच मला कमेंट करून सांगा की यातले फौजी कोणते आणि तिचे मिस्टर कोणते. आणि व्हिडिओला लाईक शेअर सपोर्ट करा. आणि ते पोहे थोडेसे खात नव्हते, म्हणे की जेवण करून आलो आहे नको, तर म्हटलं चला मग कमी करून देते, पण थोडेसे खावायला खा म्हटलं. तर इकडे चालू आहेत बघा आमच्या दोघींच्या गप्पा आणि मस्ती. आणि रील्स पण काढल्या, छान गप्पा चालू होत्या. तिला सुद्धा भेट पोहे खायला दिले. आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ काढूया. आणि आम्हाला व्हिडिओ काढता काढताच अचानक हसायचं, व्हिडिओ बघितलं की हसायचं, काय माहीत काय कारण होतं, पण आम्ही दोघी हसतच राहायचो, सारखं हसत राहायचो. आणि म्हणजे आमचं नेहमी जायला तिथं आम्ही हसतच असतो. अगदी जसं की खूप मस्ती एन्जॉय केली आणि आम्ही अगदी मनापासून हसलो. आणि आता आम्ही व्हिडिओ एडिटिंग करताना पण मला हसा येते त्या मुवमेंट्स बघून, कारण की खूप छान आम्ही खूप दिवसातून भेटलो होतो. आणि छान आजचा दिवस गेला. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा. तर जशी आपली महाराष्ट्रीयन परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, कोणीही आपल्याकडे सुवासिनी येऊ देत आपण जाताना हळदी कुंकू लावतो, त्याचप्रमाणे मी आपली संस्कृती जपली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.